गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली विधानसभा मतदारसंघातून निसटता पराभव घेऊन सुद्धा पृथ्वीराज पाटील यांनी 5 वर्ष काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलंय। उत्कृष्ट कामाच्या जोरावर सर्वेत सुद्धा त्यांचंच नाव पुढे आलंय, त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळाली अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली। सांगलीवाडी इथं काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेत बाळासाहेब थोरात हे बोलत होते। काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे नेते हरिदास पाटील आणि महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। जयश्रीताई पाटील यांना राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाचे राज्यमंत्री दर्जाचे पद देण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केले होते। आता सुद्धा केंद्र स्तरावरून जयश्रीताई पाटील यांना विधान परिषदेची संधी सुद्धा देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, त्यामुळे त्यांनी बंडखोरी करायला नको होती अशी खंतही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली। विधानसभेची उमेदवारी देत असताना संबंधित तो नेता किती पुढे काळ कर्तृत्व करू शकेल हे बघितलं जातं। त्याचबरोबर पक्षासाठी त्या नेत्यानं केलेल्या कामाचा सुद्धा विचार केला जातो। या सर्व गोष्टींमध्ये पृथ्वीराज पाटील यांचं नाव अग्रेसर होतं आणि त्यामुळेच त्यांना उमेदवारी मिळाली असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय। शेवटी नेतृत्व ठरवत असताना आमदारकी देतो त्यावेळेस असा विचार करायला लागतं की हा किती काळ पुढे चालणार आहे। ज्यावेळेस पृथ्वीराज पाटलांकडे पाहत होतो त्यावेळेस असं वाटायचं का 20, 25, 30 वर्ष तर हा गडी चांगला ताकदीनं काम करणार आहे। आज तसंच वाटतं कारण ते जास्त वर्ष तब्येत एकदम सांभाळून बसतंय। त्यावेळेस तिकीट दिलं, दुर्दैवानं खूप थोड्या मतानं ते काही विधानसभेत आले नाही, ही वस्तुस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्यानंतर प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष असताना शहर काँग्रेसची जबाबदारी त्यांच्यावर होती। 5 वर्ष पृथ्वीराज पाटलांनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जे काम केलं ते कौतुकास्पद काम केलं, ही वस्तुस्थिती आहे। जो कार्यक्रम प्रदेश काँग्रेसने दिला किंवा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिला तो उत्तम रीतीने राबवण्याचं काम हे पृथ्वीराज पाटलांनी केलेलं आहे। आणि याच्यामध्ये नोंद अशी आहे, म्हणजे शेवटी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस ते कागद पुढे आले, सर्वेचे कागद पुढे आले। आता सर्वे हा प्रकार फार मोठा आहे। आता नरेटिव्ह काय, सर्वे काय 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 ऐकायला मिळतं, कधी आम्ही ऐकलं नव्हतं। आता इतकी वर्ष, आता मी 40 वर्ष आमदार आहे, आता नवीनच ऐकायला मिळतं। परसेप्शन काय, या सगळ्या याच्यामध्ये कागद जे सर्वेचे आले पुढं, आणि विशेषतः ते कागद स्वतः मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पाहिले, जे आमचे देशाचे अध्यक्ष आहे काँग्रेसचे। आणि त्यांनी असं म्हटलं सर्वेच्या कागदावर की ज्या अध्यक्षांना, ज्या तरुणांना अत्यंत कमी मतानं पहिला तो विजयी होऊ शकला नाही, त्या तरुणांना 5 वर्ष जर काँग्रेसचे एवढे कार्यक्रम राबवले असेल तर त्यालाच आपण उमेदवारी दिली पाहिजे, हे स्वतः मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलेली गोष्ट आहे। एखादा माणूस काम करतो, तरुण माणूस काम करतो, तो माणूस जीवापाड मेहनत घेतो, पळण्याची क्षमता त्याची आहे, प्रश्न सोडवण्याची क्षमता त्याची आहे, तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे या मताचं मी आहे। आमची जयश्रीताई सुद्धा खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, नाकारत नाही मी, परंतु शेवटी ज्यावेळेस हा निर्णय झाला आणि तो खरगे साहेबांनी स्वतः सांगितला, त्यावेळेस माझी एक अपेक्षा होती की जयश्रीताईंनी पाठिंबा पृथ्वीराज पाटलांना देऊन त्याला शुभेच्छा द्यायला पाहिजे, काम करायला पाहिजे। सुद्धा स्वतः खरगे साहेबांनी सांगितलं, जे आमचे प्रमुख आहेत वेणुगोपाल जी, आपके किसी वेणुगोपाल जी, उनका ही मैसेज था कि चलो जयश्रीताई को जो चाहिए वो MLC भी करो तो चलते है, ये भी बोल दिया। त्यांच्याकरता सांगतो मी की चला MLC करा, काय असेल करा, परंतु त्यांना बरोबर घ्या, कारण ते घराणं सुद्धा आपलं घराणं आहे। हे परोपरीना वरून दिलेला मेसेज आहे, तुम्हाला सांगतो, सोपं नव्हता हा मेसेज, तरी तो दिला होता। हे मी सांगतो बरं का, जबाबदारीनं बोलतो मी, जबाबदार माणूस आहे काँग्रेसचा। आता एवढं करून थोडं मान्य करायला पाहिजे होतं।